शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. करायची असेल नीट तर मग मिक्स क्लास आहे फिट. आणि हे मी का म्हणतोय तर तुम्हाला कल्पना असेल, गेल्या 2.5 दशकांपासून विदर्भातला आणि महाराष्ट्रातला प्रख्यात असा क्लास, आपल्या अकोल्याचा मिक्स कोचिंग क्लास. तुम्हाला व्हायचं असेल डॉक्टर, इंजिनियर किंवा 10वी नंतर तुम्ही घेणार असाल सायन्स, तर आजचा हा शो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मनोरंजनाचा एकच पत्ता आणि शोचं नाव आहे सिटी कट्टा. आणि या सिटी कट्ट्यावर अशी एक व्यक्ती गेल्या अनेक परिवारांना आनंदी करणारी, त्यांच्या परिवारात त्या पाल्यांना डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स, इव्हन मुंबईपासून महाराष्ट्रातल्या अनेक नामांकित कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊन देणारे असे आपले केमिस्ट्रीचे महागुरू माननीय प्राध्यापक अजयजी देशपांडे सर. सर नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल, महाराष्ट्रभर आपल्याला बघितलं जाते आणि निमित्त आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमा तर मी आज हा सिटी कट्टानी जो मला मान दिला, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला यांनी आज तुम्ही इथे आमंत्रण दिलं आणि मी ते सहर्ष स्वीकारून आलो. याच्या मागे एक उदात्त भावना माझी पण अशी आहे की ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या गुरूंनी मला घडवलं, ज्या शिक्षकांनी मला शिक्षक बनण्यामध्ये मदत केली, असे माझे स्वर्गवासी श्री कंकाळे सर, माझे सदाशिव फडके सर, माझे केमिस्ट्रीचे हे दोन्ही प्राध्यापक, यांच्या चरणी मी वंदन अर्पण करतो आणि समस्त गुरुवर्यांना महाराष्ट्रातल्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. क्या बात आहे. पण केमिस्ट्रीचे महागुरू असं ज्यांना म्हटलं जातं सर, प्रत्यक्षात तुम्ही, तर ही केमिस्ट्री कशी मॅच होणार आहे? कारण की 10वीच्या परीक्षा आता संपल्या आणि काय नवीन घेऊन आल्यात, आपली उत्कृष्ट परंपरा देणारा आपला क्लास, तर काय सांगाल? हो, तर बघा की गेली 2 वर्ष झाले या कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचं स्कूलिंग तेवढंसं काही चांगलं झालेलं नाही आहे. जे पारंपरिक शिक्षण विद्यार्थी घेत येतात शाळेमध्ये, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक सगळे बेसिक कन्सेप्ट वगैरे नीट समजावून सांगतात. ऑफलाईन क्लासेसमध्ये रोज शाळेमध्ये जाऊन हे विद्यार्थी जे शिक्षण घेतात, गेल्या 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये या शिक्षणाला फारच प्रॉब्लेम गेलेला आहे. आणि आता ज्या प्रकारे निकाल महाराष्ट्राचा किंवा संपूर्ण भारताचाच लागलेला आहे की भरभरून मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. पण त्यासोबतच एक वर्ड ऑफ कॉशन ज्याला म्हणतात ते पण मी तुम्हाला देऊ इच्छितो, एक हाडाचा शिक्षक म्हणून, की मिळालेल्या भरपूर मार्कांनी खूप असं म्हणजे गर्व न करता आपला अभ्यास, आपले बेसिक कन्सेप्ट किती चांगले झाले आहेत याचा नीट सांगोपांग विचार करून तुम्ही नीट योग्य निर्णय घ्यावा की आपल्याला पुढचं शिक्षण कशामध्ये घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे. क्या बात आहे. कारण मार्क कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, अबव 90%च मिळत आहेत. मग आता ह्याचा आनंद तर आहेच, छान मार्क भेटलेत ह्याचा, पण आपण अभ्यास किती केला हे स्वतः त्या विद्यार्थ्यालाच माहिती आहे की त्यांनी अभ्यास किती केलेला आहे. तर ह्याचा नीट विचार करून पुढील शिक्षणासाठी काही मार्गदर्शक सूचना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुढे विद्यार्थ्यांना देऊयात. पण त्यापूर्वी गेल्या अनेक वर्षांचा जो प्रवास आहे, 2.5 दशकांचा, एवढे सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स आपल्याला बघतायत, गुरु म्हणून तेही तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितात. पण या कोविड काळात सर रिझल्ट तर आहे, त्यामध्ये आपण मागे पडलेलो नाही. तर अकोला, अमरावती या दोन्ही ठिकाणी ब्रांचेस आता तर चला ऑनलाईन सुरू आहे, तर या रिझल्ट मगचं काय गुपित तुम्ही गमक सांगाल आम्हाला? हो, म्हणजे हे मला सांगताना फार अभिमान वाटतो की कोरोना काळ असून सुद्धा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरू असून सुद्धा अतिशय खूप चिकाटीने असा अभ्यास केलेला. याकरिता आम्ही मिक्स क्लासेसतर्फे आमच्या विद्यार्थ्यांना विशेष असं एक दालन उपलब्ध करून दिलं होतं ऑनलाईन क्लासेससाठी. गुगल मीट किंवा झूममधून क्लासेस न घेता मिक्स लाईव्ह नावाचं एक स्वतंत्र आमचं ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलं आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून टीचर्स विद्यार्थ्यांच्या सोबत अतिशय उत्कृष्ट असा संवाद साधू शकतात. विद्यार्थीसुद्धा आम्हा टीचर्स लोकांशी प्रश्न उत्तरं वगैरे विचारणं वगैरे करू शकतात. स्टुडंट्स आपापसात एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकत नाही. हे आमच्या मिक्स लाईव्ह ॲप्लिकेशनचं एक वैशिष्ट्यपूर्ण सांगायची गोष्ट झाली तर आहे. आणि यामुळे मग विद्यार्थ्यांवरती डिसिप्लिनमध्ये आम्ही गेली 1.5 वर्ष झाले यांना नीट शिक्षण देऊ शकलो. कधीकधी मध्ये मध्ये जेव्हा काही वेळा कोरोनातून आपल्याला ढील मिळाली होती, परमिशन मिळाली होती क्लासेस घ्यायची ऑफलाईनची, त्या दरम्यान मग आम्ही डिफिकल्टी सेशन घेतलेत, विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतल्यात, पालक सभा घेतल्यात आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे आणि खरं श्रेय हे माझ्या विद्यार्थ्यांचं आहे
की त्यांनी घरी असून वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या या नानाविध गोष्टींना तोंड देत इतका उत्कृष्ट निकाल आणला की म्हणजे गेल्या 25 वर्षात जेवढा चांगला निकाल नव्हता लागला तो ह्या 2020च्या बॅचनी आम्हाला नीट आणि JEEच्या रिझल्टमध्ये दिलेला आहे. ते सगळे विद्यार्थी आता तुम्हाला बघतायत सर, त्यांचे पालकही आपल्याला बघतायत. हो. ते तुम्ही काय शुभेच्छा द्याल त्यांना? शुभेच्छा तर जो एक टिपिकल वराडी आपला शब्द जो आहे विदर्भातला की मास्तर, म्हणजे मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की मास्तरचा अर्थ आहे माँ के स्तर का इंसान, असा मास्तर. तर माझ्या मनापासून ह्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत की तुम्ही अतिशय खूप आपल्या कष्टाने मेहनतीने हे यश मिळवलेलं आहे. तर तुम्ही हा अभ्यास सुद्धा जो तुम्ही आता ग्रॅज्युएशनचा करत आहात, जे सगळे विद्यार्थी तुम्ही आता डॉक्टर इंजिनियर बनणार आहात, खूप चांगली मेहनत करा. सध्या अजूनही कोरोना काळ सुरूच आहे. ग्रॅज्युएशन लेव्हलला आता तुम्हाला एक चांगली मॅच्युरिटी आलेली आहे, तर त्याचा चांगला तुम्ही उपयोग करा आणि पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही उत्कृष्ट व्यक्तिमत्वासोबत चांगले डॉक्टर इंजिनियर्स बनावे असे आशीर्वाद मी तुम्हाला या दिवशी देऊ इच्छितो. क्या बात आहे. पण सर आता तुम्ही आहात, तुम्हाला तर एवढं म्हणजे मी सांगतो ना की विद्यार्थ्यांचे फेवरेट शिक्षक, केमिस्ट्री विषय एवढा सोपा करून टाकणारा महागुरु, तुमची नाळ जी जुळते ती कनेक्शन, जे रिॲक्शन्स तुमची विद्यार्थ्यांसोबत होते ही फार वेगळी आणि युनिक असते. पण त्यासोबतच आपण स्वतः तरीही इथल्या फॅकल्टीज म्हणजे त्या फॅकल्टीशी कसं एकदम नाळ जुळते सगळ्या विद्यार्थ्यांची, आणि आपण राष्ट्रीय स्तरावरच्या फॅकल्टीज आपल्याकडे आहेत? हो बिलकुल नक्की. तर बघा मिक्स क्लासेसला आमच्याकडे जे सगळ्यात एक महत्त्वाचा जो प्लस पॉईंट आपल्या मिक्स क्लासेसचा जो आहे तो असा की इथे मी आणि माझे एक सहकारी गेली 22 वर्ष झाले, मी आणि प्राध्यापक जोध सर जे माझे पार्टनर आहेत मिक्स क्लासेसला, आम्ही 22 वर्षांपासून दोघं सोबत आहोत. मी हा एक मुद्दा आवर्जून विद्यार्थ्यांना सांगत असतो नेहमी की बघा विद्यार्थ्यांनो, आम्ही दोघं मित्र गेली 22 वर्ष झाले एकाच व्यवसायामध्ये भागीदारी म्हणून हा व्यवसाय करतोय शिक्षणाचा. दोन चांगले व्यक्तीच 22 वर्ष टिकू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे. क्या बात. दोन वाईट स्वभाव असलेले पार्टनर असतील तर एका व्यवसायामध्ये ते टिकू शकत नाहीत. एक चांगला असेल दोघांपैकी, एक खराब असेल तरी ते व्यवसायामध्ये 22 वर्ष टिकू शकत नाहीत. याचाच अर्थ की मी आणि जोत सर चांगले आहोत म्हणूनच 22 वर्ष झाले एकाच व्यवसायामध्ये, आणि ते सुद्धा एक मनाला भयानक समाधान देणारं आणि अतिशय जॉब सॅटिस्फॅक्शन देणारा जो आमचा जॉब आहे, ज्याला नोबल प्रोफेशन असं म्हणतात, टीचिंग, याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गेली 22 वर्ष झाले शिक्षणदानाचं काम करतोय. त्याच्यामुळे हा एक ॲसेट आमचा आहे की आम्ही दोघं 22 वर्षांपासून सोबत आहोत. दुसरा की महत्त्वाचे जे दोन विषय असतात, बायोलॉजी आणि केमिस्ट्री, हे दोन विषय तर आम्ही दोघं स्वतः डिरेक्टर संचालक क्लासेसचे असून 12-12 तास आम्ही क्लासेसमध्ये हे दोन विषय शिकवित आहोत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्याच फक्त भरोशावरती क्लासेस आहेत असा कन्सेप्ट नाही आहे, जो बहुतेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो, बघायला मिळतो है की नाही. पण मग इथे डिरेक्टर देमसेल आर टीचर हा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे मग ते आमचं शिक्षणाचं काम अतिशय उत्कृष्ट होतं. आणि फिजिक्स या विषयाकरिता जे अमित चावलानी सर आणि हिमांशू सोनी सर हे 2015 पासून ते आजतागायत आमच्या सोबतच आहेत. म्हणजे स्टेबल फॅकल्टी हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण विद्यार्थ्यांना मग काय होतं पुष्कळच्या ठिकाणी की 2-3 महिने एखादा टीचर राहतो, मग तो सोडून चालला जातो, मग नवीन येतो. तर विद्यार्थ्यांची जो तुम्ही शब्द बोललात की नाळ जुळत नाही, तर तो कन्सेप्ट अतिशय उत्कृष्टपणे मिक्स क्लासेसमध्ये आम्ही जोपासलेला आहे की विद्यार्थ्यांना सेमच टीचर पूर्ण 2 वर्षभर, मग तो विषय कोणताही असो, तोच टीचर आमचा इथे शिकवतो आहे. याच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अतिशय मग चांगले रिझल्ट येतात आणि त्यामुळेच तर रिझल्ट मिळतोय. अख्ख्या महाराष्ट्रभर गाजवलं जात आहे असं इथलं एक अभियान. आणि काय नेमकं होतं मुळात मिक्स कोचिंग क्लास मधले आजचे आपले महागुरु, गुरुपौर्णिमा विशेष आपण करतोय, यांची एक पद्धत आहे, ती तुम्हाला बालपणाची आठवण करून देणार आहे. म्हणजे बघा, बालपणी जर तुम्ही काही बक्षीस तुम्हाला सांगितले की तुला बक्षीस मिळणार आहे, ते तुम्ही उत्साहित व्हाल. अनेक मास्तरांनी दिले असेल, मास्तर हा शब्द त्यामुळेच वापरतोय, पण नेमकं ते काय आहे सर, ते यांना जरा विचार करू देत. पटापट आम्हाला दिलेल्या नंबरवर फोन करा, 90-280-100-88 आमचा व्हॉट्सअप नंबर आहे सिटी कट्टाचा. काय ते उत्तर असेल किंवा काय ते बक्षीस सर देतात नेमकी ही जरा विचार करा. थोड्या वेळात जाऊन परत येतो. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा. सोडून गेल्यावर मिस यू म्हटल्यापेक्षा सिटी कट्ट्यावर विथ यू म्हणा. डिस्टन्स जरी सोशल असलं तरी नाती ही पर्सनल असतात.
लॉकडाऊनमुळे व्यवसायाला लागलाय ब्रेक, तर सोडा आता चिंता, कारण घेऊन आलो आहे मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. तर वाट कसली बघताय, तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा आमच्या सिटी कट्ट्यावर आणि त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बाय. मनोरंजनाचा एकच पत्ता आणि शोचं नाव आहे सिटी कट्टा. सिटी कट्ट्यावर यापूर्वी मी तुम्हाला विचारला होता प्रश्न आणि तो असा होता की तुमच्या बालपणी तुमच्या मास्तरांनी किंवा गुरुजींनी तुम्हाला काय असे गिफ्ट दिले त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागाल. महाराष्ट्रभर प्रख्यात असणारा क्लास आणि मिक्स कोचिंग क्लासचे संचालक आपल्यासोबत माननीय अजयजी देशपांडे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा तोच प्रश्न विचारायचा यांना की तुम्ही पण ₹1 एक बक्षीस, बरोबर, तोही विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, हे खरं आहे? बिलकुल 100% खरं आहे. आणि ह्याची मी प्रेरणा घेतली होती सचिन तेंडुलकर आणि त्यांचे गुरुजी जे होते, सचिन तेंडुलकरचे जे शिक्षक होते आचरेकर सर, ते सचिन तेंडुलकरला तो लहानपणी असताना त्यांनी बॅटिंग चांगल्या प्रकारे करावी म्हणून काय करायचे की सचिन जेव्हा बॅटिंग करायला शिवाजी पार्कवर जायचा तर त्याच्या स्टंपवर ₹1 कलदार ठेवायचे. हा, आणि सचिनला ते टार्गेट असायचं की बेटा हा जर कलदार या स्टंपवरून खाली नाही पडला तर हा कलदार तुझा. अच्छा. मग तो रुपया मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकर म्हणजे लहानपणचा सच्या हा अतिशय फुल कॉन्सन्ट्रेशननी बॅटिंग करायला शिकला. अच्छा. हे उदाहरण सचिन तेंडुलकरनी स्वतः त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं हे मी खूप वर्षांपूर्वी ऐकलं आणि मला ह्या गोष्टीपासून प्रेरणा भेटली. मग मी त्याला माझ्या कोचिंग क्लाससाठी कसं वापरलं की जनरली आता आम्ही घेतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी विशेष करून आम्ही मेहनत घेत असतो. म्हणजे 11वी 12वी 6वी ते 12वी पर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कोचिंग आहे, पण मेन उद्देश आमचा असा असतो की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवावं. बरोबर. मग आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यश मिळवायचं असेल तर विषय हा समजलेला असलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे नुसत्या पाठांतराच्या बेसिसवर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पूर्ण यश मिळवता येत नाही. मग विषय समजायला हवा तर विद्यार्थ्यांनी एकतर तो पूर्ण लक्षपूर्वक शिकवत असताना लक्ष देणं गरजेचं आहे, आणि दुसरं जर काही अडचणी येत असतील शिकत असताना तर त्या आपल्या शिक्षकांसोबत फ्रेंडली मॅनर्समध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला डिफिकल्टी विचारणं अत्यंत गरजेचं आहे. पण पुष्कळदा असं होतं की विद्यार्थी एखाद्या वेळेस डिफिकल्टी विचारायला घाबरतात. त्याचे नानाविध कारणं पण असू शकतात. एक तर समाजामध्ये म्हणजे वर्गामध्ये बाकी विद्यार्थी मला हसतील का, हा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम असतो. मग यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो बेटा सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, तो इसको अनदेखा करतो. दुसरं असतं की शिक्षक रागवेल का, मारेल का, सगळ्यांसमोर अपमान करेल का. मग ह्या भीतीपोटी चांगले विद्यार्थी सुद्धा डिफिकल्टीज न विचारल्यामुळे त्यांचे विषय कच्चे राहतात आणि मग एक चांगला विद्यार्थी सुद्धा रिझल्ट बरोबर देत नाही. नेमकी हीच बातमी हेरून विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी खूप वर्षांपूर्वीपासून हा एक तयार केला कन्सेप्ट की बेटा 10 प्रश्न तुम्ही जर मला एका वर्गामध्ये विचारलेत, एका पिरियडमध्ये विचारले तर मी तुम्हाला ₹1 बक्षीस देईन. बापरे, किती वर्ष झाले? आणि ह्या गोष्टीला खूप वर्ष झाले सर, म्हणजे 15 ते 20 वर्षांपूर्वी तर नक्कीच झालं. म्हणजे मी जेव्हा नवीन शिक्षक झालो होतो, जेव्हा क्लासेस घ्यायला सुरुवात केली तेव्हाच ही मुलाखत मी कुठेतरी ऐकली होती. आणि त्याच्यामुळे मग आता हे हिट झालं, सगळ्या ठिकाणी हिट झालं. म्हणजे किंवा डिफिकल्टी विचारायला आता पोरं घाबरतच नाहीत. जर आपला शिक्षक आपल्याला बक्षीस देतोय म्हटल्यावर, आणि प्रश्नही कसे हवेत, कोणत्याही पद्धतीचे प्रश्न, मग तो कितीही साधा प्रश्न असला तरीही आम्ही त्यांना रागवत नाही. मिक्स क्लासेसमध्ये रिझल्ट चांगलं येण्याचं हे सुद्धा एक ओपन सिक्रेट आहे की आम्ही विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन देतो डिफिकल्टीज विचारण्याकरिता. तर तसाच हा एक कन्सेप्ट आहे. 10 प्रश्नांना ₹1 बक्षीस. मग पोरांमध्ये कॉम्पिटिशन चालते वर्गामध्ये. म्हणजे जे अगोदर आम्ही बघायचो की पोरं डिफिकल्टी विचारायला घाबरतात, लाजतात, आता त्यांची आपापसात कॉम्पिटिशन चालते. तूने कितने कमाया 1 हफ्ते भरे में, मैंने कितने कमाया 1 हफ्ते भरे में. पालकांचे फोन यायला लागलेत आम्हाला की अहो आमचे पोरं डिफिकल्टी काढायला बसतात घरी. का तर म्हणे सरांकडून ₹1 घ्यायचा. नक्कीच. तर ह्या ₹1चं महत्व मी त्यांना समजून सांगितलं की बेटा किंमत नहीं देखी जाती इनाम की कभी भी, उसके पीछे की भावना देखी जाती है. तर असा हा कन्सेप्ट आमचा खूप हिट झाला. पोरं अभ्यास करायला लागलेत
आणि विषय त्यांना नीट समजायला लागला आणि त्यांचे रिझल्ट चांगले यायला लागले. नाही पण हे फारच वेगळं आणि युनिक आहे. म्हणजे तुम्ही बघा, मला एक अनुभव आहे की तेव्हा पण आम्हाला कधी चॉकलेट किंवा आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आता येतंय तर आपण जायचो त्यावेळेस तो लाडू किंवा त्या गोळ्या मिळायच्या, सोनपापडी मिळायची. तर हे सगळे आठवणी तुमच्या आता जागी झाल्या असतील असं मला वाटतं. पण यासोबत बालपणातच गेलोय तर थोडंसं बालपणात सरांच्याही जरा जाऊयात, डोकावूयात. सर, विद्यार्थ्यांना एक्सक्लुझिव्हली हे माहिती करून घ्यायचंय की सर कुठल्या शाळेतनं शिकलेत, आणि सर बालपणी तुम्ही पण असेच हट्टी होता किंवा अभ्यासू कसे होतात तुम्ही, बालपण कसं गेलं? मी सांगतो मी अतिशय सत्य गोष्टी ह्यावेळेस सांगणार आहे. पण याच्यामध्ये एक पुन्हा वर्ड ऑफ कॉशन की आपले सर लहानपणी असे होते म्हणून आपण तसं राहावं असा काही प्रकार तुम्ही करू नका. मला सुदैवाने देवाच्या कृपेने खूप चांगले मित्रपरिवार मिळाले, भाऊ बहीण मिळाले ज्यांनी मला सांभाळून घेतलं. तर मी माहिती अशी सांगतो की लहानपणी माझं 1ली ते 4थी शिक्षण हे झालेलं होतं 7 नंबर शाळा, नगरपालिकेची आपली 7 नंबर शाळा रामदास पेठ मधली. तिथे माझे काळे गुरुजी होते. आणि ह्या थोडी बहुत प्रेरणा जी आहे ना, जे मी सध्या विद्यार्थ्यांना डिफिकल्टी विचारण्याला प्रोत्साहन वगैरे देतो, तर मला त्या काळे सरांकडून पण भेटलेली आहे. अच्छा. हा, तुम्ही काही गैरफायदा उचलू नका मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो ह्याचा. मला काळे गुरुजी शाळेमध्ये येण्यासाठी बक्षिसं द्यायचे, आम्हीच दाखवायचे. अरे वा. मी शाळेत जायचो नाही, पळून जायचो. आई सोडायला जायची, आईच्या मागे मागे पुन्हा चालला जायचो. मग काळे गुरुजी काय करायचे, मला एक चॉकलेट किंवा बिस्किट असं काहीतरी देऊन वर्गामध्ये बसायला असं प्रोत्साहन द्यायचे. तर असे हे माझं 4थी पर्यंतचं शिक्षण 7 नंबर शाळेमध्ये झालं. आणि मग त्यानंतर माझं 5वी ते 10वीचं शिक्षण हे न्यू इरा हायस्कूल इथे झालं. 5वी ते 10वीचं सेमी इंग्लिश मीडियमचे आम्ही विद्यार्थी आहोत. 7वी पर्यंत पूर्ण मराठी मीडियम, 8वी पासून सेमी इंग्लिश मीडियम. आणि ह्या गोष्टीला मी मुद्दामून सांगतोय की पुष्कळदा आमच्याकडे जे शिकायला ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात त्यांना उगाच एक अशी स्वतःबद्दल एक न्यूनगंड किंवा भीती असते की शहरातले पोरं खूप हुशार असतात, कॉन्व्हेंटचे असतात, इंग्लिश मीडियम मधून शिकलेले, मग आमचं कसं होईल. तो मी त्यांना हे सांगत असतो की अरे तुम्हारा मास्टर ही मराठी मीडियम में पढ़े हुआ है और इंग्लिश मीडियम के बच्चों को पढ़ा रहा है इतने सालों से. सो अपने आप में भरोसा रखो, मेहनतीवरती जास्त जोर द्या, स्वतःवरती विश्वास ठेवा, एव्हरीथिंग विल बी फाईन. क्या बात आहे. यश हे खडतर प्रयत्नांनंतरच मिळतं, हे याच्यातून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. त्यानंतर 11वी 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं माझं सगळं शिक्षण शिवाजी महाविद्यालय इथे अकोला येथे झालेलं आहे. पण आता जसं तुम्ही विद्यार्थ्यांची माहिती केलीत किंवा बोललात सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल की न्यूनगंड जो आहे इंग्रजीचा असो किंवा कुठलाही असो, पण आता सध्या ही काही मुलं जी आहेत जी 8वी किंवा 9वी त्या अनुषंगाने गेलेत आणि आता पुढे त्यांना ऍडमिशन घ्यायची आहे, काही रिझल्ट लागलाय, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक सामाजिक उपक्रम मधून नेहमीच मिक्स कोचिंग क्लासेस वेगळे काही उपक्रम घेऊन येतं, त्या विद्यार्थ्यांसाठी यावेळेस काय? बिलकुल बिलकुल सर, ह्या वेळेस तर सामाजिक बांधिलकी तर आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून जोपासतच आहोत. होतकरू विद्यार्थी, गरजू विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी या सगळ्यांकरिता मिक्स क्लासेसमध्ये भरपूर आम्ही नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नवीन उपक्रम आणत असतो. सध्या तर कोरोनामुळे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. पालकांचं उत्पन्न, सरासरी उत्पन्नच कमी झालेलं आहे. विद्यार्थ्यांना तेवढ्या नीट प्रकारे शाळांमध्ये शिकवल्या गेलं नाही. कॉलेजमध्ये जे सध्या विद्यार्थी मागच्या वर्षी 11वीत गेले होते 10वी पास करून, त्यांचंही कोचिंग बरोबर झालेलं नाही. मिक्स क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांचं जेवढ्या चांगल्या प्रमाणात झालं तशाच प्रमाणात सध्या 11वीत शिकणारे विद्यार्थी जे असतील त्यांना जर 12वीमध्ये अजून काही एक्स्ट्रा आमच्याकडून कोचिंग हवं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी, आणि जे ह्या वर्षी आता 12 सप्टेंबरला परीक्षा होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक रिपीटर बॅच, जे सध्या म्हणजे विद्यार्थी या वर्षी जर काही कारणामुळे कोणाला यश नाही आलं तर त्यांना एक आम्ही रिपीटर बॅच, ज्याला आमच्याकडे आम्ही इम्प्रूव्हमेंट बॅच म्हणतो, ती एक बॅच. आणि सध्या 11वीतून 12वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 2022 मध्ये जे परीक्षा देतील त्यांच्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावरती अतिशय अत्यल्प एवढ्या फी मध्ये आम्ही यांच्यासाठी वर्षभर कोचिंग उपलब्ध करून देणार आहोत. क्या बात आहे. त्याकरिता त्यांनी क्लासेस मध्ये आमच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा. इथे काही ते सांगणं तेवढं योग्य नाही. आणि जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहेत, 9वीतून 10वीत गेलेले आणि 10वीतून 11वीत गेलेले ह्या वर्षीचे, यांचं तर बेसिक कन्सेप्टच क्लिअर झालेले नाही, कारण शाळाच त्यांची झालेली नाही योग्य रीतीने. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आमच्याकडे नवीन बॅचेसचे ऍडमिशन सुरू आहेत. यातील जे शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी मित्र आहेत माझे 9वी आणि 10वीत, म्हणजे सध्या जे 8वीतून 9वीत गेलेत आणि जे 9वीतून 10वीत गेलेत, अशा विद्यार्थ्यांसाठी
पूर्ण वर्षभर मोफत त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कोचिंग देण्याकरिता आम्ही आवाहन करत आहोत विद्यार्थ्यांना आणि पालकांना की तुम्ही मिक्स क्लासेसच्या अनुभवी शिक्षकांकडून मोफत शिक्षण घेऊ शकता, मोफत कोचिंग घेऊ शकता. आणि तुम्ही सिटी कट्ट्यावर आता नंबर बघताय त्या नंबरवर तुम्ही जर व्हॉट्सअप केला 90-286-100-88 सर तुम्ही आता एक अनाऊन्स करता वेगळा डिस्काउंट आहे काहीतरी ऍडमिशनला? हो बिलकुल बिलकुल करू शकतो. नाही की जर विद्यार्थी आपल्या ह्या सिटी कट्टाच्या माध्यमातून आर्जश्रीच्या माध्यमातून ह्या अतिशय चांगल्या अशा उपक्रमाच्या माध्यमातून जर आमच्याकडे अप्रोच होत असतील तर तुम्हाला एक विशेष ह्या सगळ्या व्यतिरिक्त एक विशेष डिस्काउंट सुद्धा देण्यात येईल. अहो खरं सांगायचं म्हणजे मी सहज सरांशी बोललो असं काही ठरलेलं नव्हतं पण ही एक गंमत म्हणून पण खरंच विद्यार्थी जुळायला तयार आहेत. मार्गदर्शन आहे ते त्या प्रकारचं मिळत असेल तर साहजिक आहे. पालक मंडळी आपल्याला बघतायत त्यांच्यासाठी खास. पण सर तुम्ही जेव्हा शाळेत होतात विचारायला हवं की नको मला माहिती नाही तुमचा कठीण सब्जेक्ट कुठला होता? आता बघा मी आता शिक्षक झाल्यामुळे सध्या ह्या गोष्टीवरती ना अजून एक मी महत्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना सुद्धा की सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी हा एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे जो तुम्ही सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे. सध्या विषयांना कसं क्लासिफाय करतात विद्यार्थी की मला हा विषय सोपा जातो, हा विषय कठीण जातो. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला गणित हा विषय कठीण जायचा. सेम आहे सर. सेम आहे आपले यांची सेम आहे. ते म्हणतात ना ग्रेट मेन थिंक अलाइक तसंच होतं. तर पण आता मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा मला ह्या गोष्टीच्या उणीवा जाणवल्यात की एखाद्या विषयाला कठीण म्हटलं की आपण त्याला ना अभ्यास करताना आपल्या डोक्यामध्ये जाऊच देत नाही. म्हणून मग आता मी माझ्या विद्यार्थ्यांवरती कसे संस्कार करतो की मला हा जो अमुक एक विषय आहे हा खूप जास्त सोपा जातो आणि ज्याला आपण सो कॉल्ड कठीण म्हणायचो किंवा कठीण म्हणतो त्याला कठीण न म्हणता हा मला नुसताच सोपा वाटतो. म्हणजे खूप सोपा आणि सोपा, कठीण हा शब्दच ठेवायचा नाही. अच्छा. म्हणजे मग काय होतं की जेव्हा आपण तो विषय शिकतो किंवा कोणी शिक्षक तो विषय शिकवत असतो तेव्हा आपलं ग्रास्पिंग चांगलं होतं. आधीपासूनच जर आपण निगेटिव्हिटी ठेवली की मला हा विषय कठीण जातो तर मग तो विद्यार्थी शिकत असतानाच नीट लक्ष देत नाही, मग पुढे त्याचं भरपूर नुकसान होतं. एवढं कसं हॅपी गो लकी राहता म्हणजे एवढं कठीण जी गोष्ट आहे ती एकदम सोपी करून सांगितली. मग दगड जर समोर पकडला तर छोटा आणि डोळा जर पकडला तर मोठा असं तुम्ही म्हणाला. क्या बात. मग सर आता एवढं हॅपी गो लकी राहण्यामागचं कारण तुम्ही एवढे फिट अँड फाईन आहात. तुम्ही आता मला बोललात लॉकडाऊन मध्ये थोडंसं वजन वाढलं असं तुम्हाला वाटतंय का? बघा एवढं चिरतरून व्यक्तिमत्व आहे आपल्या स्टुडिओमध्ये आज. सर या सगळ्या पाठीमागे यंगस्टर आता आपल्याला बघतायत आणि या सगळ्या यंगस्टरसाठी तुम्ही गेल्या अनेक वर्षांच्या बॅचेस घडवल्यात. गुरुपौर्णिमा विशेष म्हणून सगळी जुनी मंडळी झालेले डॉक्टर्स आतापर्यंतचे तुमचे सगळे विद्यार्थी तुम्हाला बघतायत. शेवटच्या काही प्रश्नांकडे जातो. त्यांना सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि ते सर आता वराडीमध्ये सांगणार आहेत. पहारे बाप ओट्टे हो, जे कोणी माझ्याकडून शिकून गेलेले माझे विद्यार्थी मित्र आहेत तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू इच्छितो की सर्वप्रथम आपल्या आई आणि वडिलांचं खूप 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 काळजीपूर्वक त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचं आरोग्याची नीट काळजी घ्या. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा, स्वतःला फिट ठेवण्यासाठी किमान 45 मिनिट तरी व्यायाम रोजचा तुम्ही करायलाच हवा. किमान 45 मिनिट रोज. आणि ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये जे माझे विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा आहेत, गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही एक झूम मीटिंग केली होती 15-16 वर्ष जुन्या विद्यार्थ्यांची. त्याच्यात डॉक्टर राजवाडेंची मुलगी होती, चारुदा राजवाडे होती, नंतर नरेंद्र मोटरवार होता, डॉक्टर अमोल आपले अकोल्याचे प्रथित यश अमोल केळकर ते होते त्याच्यामध्ये. हे सगळे विद्यार्थी इंजिनियर होता. वैभव मंगरुळकर अमेरिकेहून रात्री 3 वाजता जॉईन झालेला. तर हे असे सगळे जे माझे विद्यार्थी आहेत जुने विद्यार्थी आहेत जे आज अतिशय उत्कृष्ट अशा पदावरती आहेत आणि चांगलं जीवन जगतायत. तुम्ही स्वतःची नीट काळजी घ्या, स्वतःच्या पालकांची नीट काळजी घ्या आणि आयुष्यभर तुम्ही खूप सुखी राहावं आणि समाजाला आपल्याकडून काही फुल ना फुलाची पाकळी देता येत असेल तर ते सुद्धा काम तुम्ही करावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. क्या बात. आणि हे सगळे जुने विद्यार्थी आता आपल्याला बघतायत. तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करा या व्हिडिओच्या खाली किंवा मला मेसेज करा 90-286-100-88 या नंबरवरती. शेवटचा एक प्रश्न सर, तुम्ही ज्या प्रकारे आता गुरुपौर्णिमेच्या आम्हाला शुभेच्छा दिल्यात तर जाता जाता आमचे अकोलेकर जुळत आहेत आणि यांनाही मुळात तुम्ही पालक आहात, सगळं विद्यार्थ्यांबद्दल बोलून काय उपयोग नाही. तुम्हाला एक मार्गदर्शन हवं आहे की पुढे विद्यार्थ्यांनी काय शिकावं, सायन्सच का घ्यावं, तर अशांनी तुम्हाला संपर्क कुठे आणि कसा करा? बरं,
तर हा एक अतिशय चांगला मुद्दा तुम्ही आता विचारला मला, की माझं सर्वप्रथम असं म्हणणं असेल की फक्तच विद्यार्थ्यांवरती जबाबदारी न टाकता पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या कलेनी त्यांना काय पुढे जाऊन आयुष्यामध्ये शिकायचं असेल, बनायचं असेल, त्या अनुषंगाने त्यांना नीट मार्गदर्शन करावं. त्यांना सांगण्यामध्ये, तुमच्या पाल्यांना जर नीट काही सांगण्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर मिक्स क्लासेसचे दारं नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत. मिक्स क्लासेसचं जठारपेठ, दिवेकर चौक, अकोला येथे आमचं ऑफिस आहे, क्लासेस आहेत. इथे तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येऊन आम्हाला भेटू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता. आणि असं जरुरी नाही आहे, हे पुन्हा मुद्दा नमूद करून सांगू इच्छितो, की जर तुम्ही आमच्या क्लासला ॲडमिशन घेत असाल तरच आमच्याशी तुम्ही बोललं पाहिजे असं मुळीच नाही आहे. मी गेली 25 वर्ष झाले अकोल्यामध्ये शिकवत आहे. अकोल्यानी भरभरून मला यश दिलं, पैसा दिला, प्रसिद्धी दिली. तर मी सुद्धा आपल्या अकोल्याचं काही देणं लागतो, तुम्हा लोकांचं देणं लागतो. तर हा विचार मुळीच करू नका की तुमचा पाल्य कुठल्या क्लासमध्ये शिकतोय, तो माझ्याकडे ट्युशन लावेल की नाही लावेल, ह्याचा विचार न करता एक अनुभवी शिक्षक म्हणून माझ्याकडून जर तुम्हाला काही 2 चांगल्या गोष्टी देता आल्यात तर मला नक्की आनंद होईल. वी कॅन हॅव अ गुड डिबेट ऑन दिस. क्या बात आहे. बघा, पालकांनाही तेवढंच, आणि आपल्या जी मातीशी नाळ, एक विदर्भाची नाळ तुम्ही जपताय. पण या गुरुपौर्णिमेनिमित्त खास या एपिसोडमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळाल्या, ज्यामध्ये सरांचं एक वेगळं कर्तृत्व किंवा दर्जेदार जो आपला रिझल्ट आहे तो देणारा क्लास आपण ज्याला म्हणूया, असे आपले माननीय अजयजी देशपांडे सर. शेवटी फक्त की गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बोललात, क्लासेसबद्दल बोललात, पण नवीन ॲडमिशन घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल बोललात. शेवटचे आपल्या क्लासची 3 वैशिष्ट्ये सांगून आपण रजा घेऊया. बिलकुल चालेल. तर माझ्या क्लासबद्दल, आमच्या क्लासबद्दल बोलायचं झालं तर इथे समजेपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणं, प्रत्येक विद्यार्थ्याचं समाधान होईपर्यंत शिकवणं, ही एक वन ऑफ द बेस्ट क्वालिटीज ऑफ अवर क्लासेस आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टीज, जोपर्यंत त्याला विषय नीट समजत नाही तोपर्यंत त्याच्या सगळ्या डिफिकल्टीज सॉल्व्ह करणं. आणि एक अतिशय महत्त्वाचा नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे, तो म्हणजे काउन्सिलिंगचा. ओके. की आमच्याकडे नुसतंच विषय शिकवून आम्ही सोडून देत नाही पोरांना, की तू आता आम्ही तुला वर्गामध्ये शिकवलेला आहे, आता तू तुझ्या घरी जा आणि अभ्यास कर आणि बघ बाबा तो तुझं. तर असला प्रकार मिक्स क्लासेसमध्ये नाही आहे. इथे विद्यार्थी किंवा पालक यांना त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आमच्याकडे सेपरेट फॅकल्टीज आम्ही अपॉइंट केलेल्या आहेत. रंजना जोशी मॅडम आहेत, बिबे सर आहेत. तर असे आमच्याकडचे जे काही मेंटॉर टीचर्स आहेत हे पालकांच्या काउन्सिलिंगसाठी, विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंगसाठी आमच्या व्यतिरिक्त सुद्धा उपलब्ध आहेत. आणखी काय हवंय, म्हणजे ते म्हणतात ना की खरं जे फलित आहे ते गुरुपौर्णिमेचं आज आपल्याला झालेलं कळालं. विदर्भात, पश्चिम विदर्भात, महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, सरांपर्यंत पोहोचवण्याची सगळी जबाबदारी माझी. आणि RRC नेटवर्क सिटी कट्टा हा मनोरंजनाचा एकच पत्ता आम्ही का म्हणतो, कारण की मनोरंजनासोबतच मार्गदर्शन. आणि आजचे आपले पाहुणे आपल्यासोबत होते. सर, तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप सारे आभार आणि खूप खूप धन्यवाद. तर बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता, ज्या शोचं नाव आहे सिटी कट्टा. तुम्ही आमचे शोज फॉलो करू शकता सिटी कट्टाच्या यूट्यूब पेजवरती, संपूर्ण एपिसोड. आणि दिलेल्या नंबरवर करा संपर्क जर तुम्हालाही करायचे सहभागी. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक्यू.